तर तुम्ही ना कारंजाचा ह्या पोळा पाहिला आहे का रे बुवा? नसून पाहिला तर चला दाखवतो. संध्याकाळचे 5 तर आपल्या शुभमदाचे नंदीबैलच सजून द्यायला लागले. हातपाय धुतले, कपडे घातले, निघून गेलो चिमुले घेऊन पोळा पाहासाठी. पोळ्यामध्ये जायचा आपला पहिल्यांदा होणार बा यावेळेसचा, कारण आतावरी आपण कधीच पोळ्यामध्ये गेलो नव्हतो. असं वाटू राहिलो तर आपण लवकर आलो, पण अजूनपर्यंत जोड्याच यायच्या होत्या, कारण इथं एवढ्याच जोड्या होऊन जाते का चालायला असताना रात्री बा. निलेश दादाले आणि चिमुले ह्यावाल्या बैलापाशी फोटो काढायचे होते, याचे फोटो घेतले काढून. पोळ्यामध्ये सगळ्या जोड्या येऊन गेलते आणि हे पोट्टे म्हणे आपल्याला ब्लॉग मध्ये घ्या रे बा. घेऊन घेतले यायले ब्लॉग मध्ये. आणि लेकराची इच्छा पुरा करायला लागते रे बा. यावेळी आपला लहान भाऊ मॅचो म्हणे आपल्याला ब्लॉग मध्ये घेतला ना रे बा आता तुला ब्लॉग मध्ये. त्याच्या खातीर लाईक द्याणार बा करून. यावेळी आपला मोबाईल आप्पा यावेळी बा आमच्या कारंजातला सस्ता केल राहुल यायचं नाचणं पाहून तर आपण आपलं नाचणं भुलून जातो. असे 1-2 केल राहुल हर गावात राहते. तुमच्या गावात असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. यावेळी आमच्या खर्डीपुऱ्यावरचे गॉड गिफ्टेड डान्स कोरिओग्राफर सारखा जर डान्स करणारा कुठं भेटून गेला तर होड आहे रे बा. ह्यावेळी यायचा झुरळ डान्स म्हणला तर हे असंच राहते. ह्या डान्स अजूनपर्यंत कुठंच विकसित नाही झाला, यायच्यापर्यंत सीमित आहे. पोळा फुटला आणि साऱ्या जोड्या आपल्या घराकडे निघून गेल्या. आम्ही निघून गेलो मग आमच्या घराकडे निघालोच होतो तर कनक म्हणे मला फुगे पाहिजे. तिले फुगे घेऊन दिले आणि आम्ही घराकडे निघून गेलो. आता फॉलो करून घ्या ना बे.